हॅलो फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि याच्यामध्ये गट क व गट ड दोन्ही पदांची जाहिरात असणार आहे आणि गट क च्या जागा साधारणपणे 7,000 पेक्षा जास्त असतील. गट ड च्या एक्झॅक्टली किती आहेत ती माहिती समजलेली नाही, पण त्याच्या सुद्धा व्यवस्थित जागा असणार आहेत. आणि मग ही जी जाहिरात येणार आहे याच्यामध्ये जो पेपर असणार आहे तो पेपर पॅटर्न काय असणार आहे, कोणत्या पॅटर्ननुसार परीक्षा होणार आहे या संदर्भात मुलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तर तोच दूर करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि या व्हिडिओमध्ये कशाची माहिती दिली, की 80-20 फॉर्म्युला म्हणजे काय, 60-40 फॉर्म्युला म्हणजे काय, आणि मग नेमकं सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कोणत्या फॉर्म्युल्यानुसार पेपर येणार आहे आणि हे 80-20, 60-40 ची भानगड काय आहे, ती सगळी आपण यामध्ये भानगड समजून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन किंवा लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर यासाठी ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही अभ्यासक्रम तुमचा कव्हर होणार आहे आणि फी फक्त 250 प्लस जी-एस-टी आहे. अतिशय कमी फीमध्ये संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होतो. आपण सुरुवातीला काय करूयात, की 80-20 किंवा 60-40 ही काय भानगड आहे ती समजून घेऊयात. तर हा पेपर पॅटर्न आहे पहा. दोन्ही पद्धतीमध्ये पेपरमध्ये एकूण 100 प्रश्न असतात आणि याच्यामध्ये 80-20 मध्ये 80 प्रश्न हे टेक्निकलचे असतात आणि 60-40 मध्ये 40 प्रश्न टेक्निकलचे असतात. आता याच्यामध्ये मुळात टेक्निकलचे प्रश्न म्हणजे काय, तर समजा एम-पी-डब्ल्यूचा तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर एम-पी-डब्ल्यूचा जो काही टेक्निकल सिलेबस आहे तो दिलेला आहे. त्याच्यावरही व्हिडिओ येईल. तर त्याला टेक्निकल प्रश्न म्हणतात. किंवा तुम्ही लॅब असिस्टंटचा फॉर्म भरला असेल, स्टाफ नर्सचा फॉर्म भरला असेल, तर त्याच्यामधलं त्यांचं जे तांत्रिक ज्ञान असतं त्याच्यावर प्रश्न असतात. त्याला टेक्निकल नॉलेज असं म्हणतात. मग आता 80-20 मध्ये काय असतं, की 100 प्रश्नांपैकी 80 प्रश्न हे टेक्निकलचे असतील आणि हे जे 20 प्रश्न असतील हे कशावर असतील माहिती आहे का? तर जी-केवर 5 प्रश्न असतील, मराठी व्याकरणावर 5 प्रश्न असतील, इंग्लिश ग्रामरवर 5 प्रश्न असतील आणि गणित व बुद्धिमत्तेवर मिळून 5 प्रश्न असतील. असे हे 20 प्रश्न झाले आणि 80 प्रश्न हे टेक्निकलचे असतील. 80-20 फॉर्म्युल्यामध्ये टेक्निकलचा अभ्यास ज्याचा चांगला असेल त्याला खूप फायदा होतो. आता 60-40 मध्ये काय असतं माहिती आहे का? हे जे 40 प्रश्न असतात, अ, हे फक्त तांत्रिक म्हणजे टेक्निकलचे असतात आणि 60 मध्ये काय असतं, की जी-केवर 15 प्रश्न विचारले जातात. मराठी व्याकरणावर 15 प्रश्न विचारले जातात. इंग्लिश ग्रामरमध्ये 15 प्रश्न विचारले जातात आणि गणित व बुद्धिमत्ता चाचणी मिळून 15 प्रश्न विचारले जातात. असे 4 विषयांचे प्रत्येकी 15-15 एकूण 60 प्रश्न झाले आणि 40 प्रश्न हे तांत्रिक घटकाचे झाले. तर तुम्हाला 80-20 आणि 60-40 ही काय भानगड आहे ते क्लिअर झालेलं आहे. मग आता आपली जी सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा आहे, ही कोणत्या पॅटर्ननुसार होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो आता. तर आपली सार्वजनिक आरोग्य विभागामधील जे गट क चे पद आहेत ना, गट क म्हणत आहे मी, गट ड म्हणत नाही. गट ड चं तुम्हाला सांगतो. गट क चे जे पद आहेत, ते गट क चे पद हे 80-20 फॉर्म्युल्यानुसार पेपर येणार आहे. 80-20 म्हणजे काय? तर गट क च्या सर्व पदांसाठी 80 प्रश्न हे तांत्रिक घटकावर असतील आणि 20 प्रश्न हे मी जसं सांगितलं, जी-के, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, गणित बुद्धिमत्ता याच्यावर असतील. तर 80-20 फॉर्म्युल्यानुसार अभ्यास करा. त्यामुळे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार असाल त्या पदामध्ये जे टेक्निकल अभ्यास आहे, जो टेक्निकल सिलेबस आहे, तो चांगला करा. 80 पैकी जर तुम्ही 70 प्लस मिळवलेत आणि इथं 20 पैकी 10 प्लस मिळवले तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळं 80-20 फॉर्म्युल्यानुसार तुम्ही अभ्यास करा. राहिला प्रश्न गट ड चा, तर गट ड मध्ये प्रत्येकी 25-25 प्रश्न असतात. मराठी व्याकरण 25 प्रश्न, इंग्लिश ग्रामर 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न. तिथं हा 80-20 किंवा 60-40 फॉर्म्युला नसतो. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 184 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे आणि हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि Flipkartवर उपलब्ध आहे. तसंच खाली जे 2 मोबाईल नंबर दिसत आहेत याच्यावर WhatsAppला मेसेज करा, माझं नाव सांगा. डिस्काउंटमध्ये घरपोच पुस्तकं मिळून जातील
आणि याच्यामध्ये ना TCSनं घेतलेले 2023चे पेपरसुद्धा दिलेले आहेत. एकूण 27 प्रश्नपत्रिका 2023च्या या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत आणि अ, अ, एकूण 184 पेपर आहेत. 184 पैकी 27 2023चे पेपर आहेत. मग तुम्ही म्हणाल बाकीचे पेपर कोणते आहेत? तर 2012 ते 2026 पर्यंत झालेले जेवढे काही सार्वजनिक आरोग्य विभागाचे पेपर आहेत ना, ते सगळे यात दिलेले आहेत. 16,000 पेक्षा जास्त प्रश्न या पुस्तकामध्ये आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं आरोग्य विभाग 184 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक यू व्हेरी मच.